गुरु, इस एक शब्द में ही संपूर्ण ब्रह्मांड का सार समाया हुआ है। गुरु शिष्य के जीवन में ज्ञान का प्रकाश निर्माण करते हैं, सद्गुणों को पोषित करते हैं और सही गलत का अर्थ सिखाते हैं तथा अज्ञान और अहंकार का नाश करते हुए परम सत्य का साक्षात्कार कराते हैं। इसलिए उन्हें साक्षात परब्रह्म कहा गया है। इसी दिव्य अनुभूति के लिए अपने परमात्मा स्वरूप प्रभु की सगुण अभिव्यक्ति को हृदय से महसूस करने हेतु पुण्य नगरी के श्रद्धालु भारी संख्या में उस पावन समारोह स्थल की ओर प्रेम और भक्ति से बढ़ रहे थे। 10 और 11 जनवरी 2026 के पावन दिनों पुणे की पुण्यप्रद भूमि पर साक्षात हिंदू धर्म संरक्षक अनंत श्री विभूषी जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का प्रत्यक्ष दिव्य आगमन हुआ। औचित्य था पूज्यपाद जगत गुरु रामानंदाचार्य जी के समस्त मार्गदर्शन एवं दर्शन समारोह का। सुबह की मंगल बेला पर संपूर्ण परिसर में उत्साह था। माताएं, युवा और अन्य भक्तजन हर कोई प्रभु के स्वागत की तैयारी कर रहा था। ढोल नगारों की झनकार, लेझिम का ताल और पुष्प वर्षा से अत्यंत भव्यता के साथ सकारात्मक ऊर्जा में श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का आगमन हुआ। मुख्य द्वार पर रामानंद संप्रदाय के वेद निपुण आचार्यों ने प्रभु का पूजन किया और सुहागन माताओं ने प्रेम से उनका औक्षण किया। मोहक मखमली पगडंडी से होकर प्रभु संत पीठ पर पधारे। प्रभु का पदार्पण होते ही वातावरण में एक ही गूंज उठी, जय सियाराम। प्रभु रामानंदाचार्य जी ने प्रेम और स्मित हास्य से सभी का हृदय जीत लिया। रामानंद संप्रदाय के वेद पंडितों ने यजमान जी के हाथों प्रभु का पंचोपचार पूजन संपन्न किया। इस दिव्य क्षण के साक्षी होकर उपस्थित भक्त धन्य हो गए। उस उपरांत प्रभु की सगुण आरती भक्ति भरे वातावरण में संपन्न हुई। पंच प्राण हे आतुर झाले करण्या तव आरती, स्वामी करण्या तव आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। तत्पश्चात स्वयं श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने अमृत भरी वाणी से अपने लाडले भक्तजनों को पथ प्रदर्शन किया। अध्यात्मामध्ये मनाला अनन्य साधारण असं महत्त्व दिले। विज्ञान जे आहे ते विज्ञान मन मानत नाही, विज्ञानाला मन मान्य नाही आहे, पण अध्यात्मशास्त्र हे मनावरच संस्कार करणारं शास्त्र। मी नेहमी सांगतो की विज्ञान जे आहे ते तुम्हाला भौतिक सुख देईल आणि अध्यात्मशास्त्र जे आहे हे अध्यात्मशास्त्र आपल्याला आंतरिक जे सुख आहे ते देत असतं। हे मन कुठे जाऊन अडकेल काय सांगता येणार नाही, हे मन सुसंस्कारित करणं गरजेचं आहे। तीच व्यक्ती कधी खुनी बनते, तीच व्यक्ती महर्षी बनते। वाल्या जो आहे हा वाल्या डाकू होता, रत्नाकर डाकू म्हणून त्याला म्हणायचे। याने असंख्य पाप केलं होतं, परंतु नारद मुनी जीवनात आले आणि नारद मुनीने काय केलं, फक्त मनावर संस्कार केले, एवढंच सांगितलं, हा मंत्र म्हण, मग तो राम राम मंत्र सांगितला। तर हा प्रकार अध्यात्माचा, एवढी मोठी ताकद अध्यात्मामध्ये आहे। साधू संतांच्या सहवासात अनुभव येणारच तरच तो संत। आणि हे जे आहे हे दासबोधामध्ये सांगितलं, ज्याच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या वास्तव्यात सामर्थ्य आहे, जो निर्भय आहे, जो निरीच्छ आहे, तो संत। आणि तो संत एके दिवशी हळूहळू देव होतो, देव पाहावासा जातो आणि देवच होऊन राहतो। तेव्हा तुम्ही सुद्धा देव होऊ शकता। तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक हाच आहे की तुमच्यामध्ये सात्विकता तुम्ही वाढवायला सुरुवात केलेली आहे, माझ्यातली ती कंप्लीट झाली। जेवढी तुम्ही सात्विक वागाल, जेवढं तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल, ॲटोमॅटिक
दुसऱ्यासाठी जगण्यासाठी ते हार्मोन्स रक्तामध्ये तयार व्हावे लागतात, नाही तर प्रत्येक गोष्टीत स्वार्थ येणार. जो नेहमी दुसऱ्यासाठी जगतो तो नेहमी देव होतो, हे लक्षात घ्या. आपण म्हणतो अरे तो किती देव माणूस आहे, म्हणजे देव शोधायला लांब जाण्याची गरज नाही. तुम्ही देवासारखं जर जगावर आबाळमायेनं प्रेम केलं तर आबाळमायेनं प्रेम करणारी जी व्यक्ती असते ती ॲटोमॅटिक देवाऱ्यात जाते. मी कुठं आहे? तुमच्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात आहे. देवाऱ्यामध्ये मला स्थान मिळालं, मी माणूसच आहे. त्यामुळे ग्रंथ जे दिलेलं आहे ते लांब जाण्याची गरज नाही. ग्रंथ शोधा, हां ग्रंथात आहे असे होऊन गेले. अरे आत्ता पण आहे बाबा, या कलियुगामध्ये पण शक्य आहे, अशक्य काही नाही. फक्त तसं वागावं लागतं, तसं जगावं लागतं. मी माझ्या गुरूंना विचारतो, माझे गुरुदेव काडसिद्धेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज देव झाले, मी का नाही होणार? त्याने एक सुंदर सांगितलं मला वाक्य, ते तसे जगतात, तसे वागतात, तसे राहतात. तू राहिलास तर तू पण देव होऊ शकतोस. आणि तेच माझ्या नादी लागलेले आहेत, त्यांना सगळ्यांना तेच करतोय मी. तुम्हाला प्रत्येकाला देव बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. म्हणून एक एक इतकं काम, म्हणजे मन दुसरीकडे भटकता कामा नाही. सकळ इंद्रिया मने हे वडा, तेही तुझ्या नादी लागावे. मंजुळ गोड तुझे नाम सदामुखी वसावे. तेव्हा हे जे मन आहे, हे मन आपल्याला देव बनवतं, असं आहे हे मन. आणि म्हणून या मनावर संस्कार करणारं एकच शास्त्र आहे जगामध्ये, ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. अध्यात्मशास्त्राला 11वं इंद्रिय मन हे डिक्लेअर केलं आहे आध्यात्मिक शास्त्राने. आपल्या 10 इंद्रिय आहेत, त्यातलं हे 11वं इंद्रिय आहे. आणि विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यात जगात वेगवान वस्तू कोणती आहे तर प्रकाश लहरी. सूर्य किती लांब आहे, त्या सूर्याची किरणं आपल्या पृथ्वीवर काही सेकंदामध्ये आपल्यापर्यंत पोचतात. त्याच्या पलीकडे मन गतिमान आहे, असं हे मन आहे. आणि या मनाला ओळखलं कुणी तर अध्यात्म. आणि या मनाला वटणीवर कोण आणेल ते मी माझ्या अभंगामध्ये सांगितलंय. अंतःकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट. कामक्रोध मद वावरती मासे, मोहमाया मत्सर वेगवेगळे जैसे. षड्रूपू माशाना सद्गुरू दिसे कोळी, फेकील तो ज्ञानाची जाळी. आणि आपलं ज्ञानरूपी जाळं फेकून तुमच्या अंतःकरणातल्या सागरामध्ये जे षड्रूपू मासे फिरतायत, की जे षड्रूपू मासे आपल्याला वाया घालवतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावं. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेलं. तर त्यांनी सांगितलेलं आहे की जन्माचं मूळ जे आहे ते मला सापडलंय, आणि जन्म दुःख भोगण्यासाठीच आहे. कारण आपण जे जे काय कर्म केलंय ते आपल्याला भोगायचं आहे. म्हणून त्याच्यावर मी उत्तर दिलंय, सुखाचे ते मुळं पाहिले शोधून, ज्यासी उत्तम गती साधी गेली. उत्तम गती कैसी साधीसी मानवा, सद्गुरू चरण हवसी होसी. जर तुला सुख हवं असेल तर सुख दुसरीकडे कुठेही नाही, जगात कोणीही सुख देण्यासाठी सक्षम नाही. फक्त आणि फक्त गुरु सक्षम आहे, ते तुला सुख देऊ शकतात. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की शरण गेलं पाहिजे, जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. प्रपत्ती म्हणजे शरणागती. शरणागतीतलं पहिलं अंग आहे गुरुच्या आज्ञेत राहणे. दुसरे प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे गुरुच्या इच्छेविरुद्ध न वागणे. मग गुरूंची इच्छा काय? रक्तदान करा. त्यांनी सांगितलं करायचं, ते बघतील काय करायचं. काहीतरी उद्देश असेल ना तुमच्याकडून सेवा करून घेण्याचा. कारण ते रक्त अशा रुग्णांना दिलं जातं की ज्यांना दर 15 दिवसांना रक्त भरावं लागतं. ते आणणार कुठून रक्त? मग स्वामी आम्ही का त्यांचा विचार करायचा? त्याला आम्ही काय करणार? त्याला सिकलसेल झाला, त्यालाच का झाला? विज्ञानात उत्तर थातुरमातुर आहे, अध्यात्मात उत्तर असं आहे, मागच्या जन्मी जी जी काय कर्म केली त्या कर्माचा भोग त्याला भोगायचा आहे, म्हणून त्याला ते त्रास होतोय. पण त्याला संधी दिली पाहिजे. त्याच्यावर दया करतो तो माणूस, त्याच्यावर कृपा करतो तो देव. तुम्हाला कोण व्हायचं आहे? देव. तेव्हा ही अशी जी कार्य आहेत, म्हणून गुरूंच्या आज्ञेत राहायचं. गुरूंनी सांगितलं ते करायचं. हे शरणागताचं लक्षण आहे. माळा मोजल्या म्हणजे भक्ती नाही झाली.
गुरूंचं व्हायचं आणि गुरु सांगतील त्याप्रमाणे जगायचं. तिसरं लक्षण आहे, माझं जे जे आहे ते सगळं गुरूंचं आहे, म्हणजे काया वाचा आणि मन. माझ्यावर संपूर्ण अधिकार त्यांचा फक्त आहे. हे शरणागताचं तिसरं लक्षण आहे. मग गुरु बरोबर तुम्हाला हळूहळू काय करतो, देव बनवतो. एवढा बनवतो की लोकांच्या घरामध्ये मंदिरामध्ये जाऊन नेऊन बसवतो. तेव्हा तुमच्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य मी आहे. मला ते तुम्हाला बघता येत नाही म्हणून तुम्ही मला हा देह बघता. मी संपूर्ण चराचरात आहे. तेच सांगितलं ना मी माझ्या अभंगात, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या अभंगात सांगितलंय अणु रेणूत देव आहे. नरेंद्र म्हणे शोधून पाहे, शोध मग तुला कळेल चराचरात देव आहे की नाही. तेव्हा हे देवपण जे आहे हे कोण देतं, मन. म्हणून मनावर संस्कार करणारं जे शास्त्र आहे ते अध्यात्मशास्त्र, आत्म्याचं शास्त्र आहे. अध्यात्मा कोण, तर परमात्मा, ज्याच्या इच्छेखेरीज सृष्टीतलं पान सुद्धा हलणार नाही. तर अशी जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्यात आहे. याचं प्रत्यक्ष दर्शन जे आहे ती अध्यात्म शक्ती देते. अतः दूसरे दिन भी प्रभु ने जीवन के मूल्यों को साझा करते हुए कहा, आध्यात्मिक मार्ग में मन सबसे महत्वपूर्ण है. विज्ञान भौतिक सुख देता है, जबकि अध्यात्म मन को शांति और आनंद देता है. मन पर जैसे संस्कार होते हैं वैसा ही मनुष्य बनता है. सत्संस्कार से वह देवतुल्य होता है और संस्कारों के अभाव में वो पतन की ओर जाता है. मन को सही दिशा देने के लिए आत्मज्ञानी सद्गुरु को शरण जाना आवश्यक है. गुरुदेव के उपदेशों से मन शुद्ध होकर प्रेम, भक्ति तथा सेवा से वह भर जाता है और तभी मानव जीवन का वास्तविक उद्देश्य पूर्ण होता है. उस उपरांत समारोह का महत्वपूर्ण पड़ाव अर्थात समस्या मार्गदर्शन समारोह प्रारंभ हुआ. अत्यंत नियोजनबद्ध 2 कतारों में भाविक जन प्रभु की ओर बढ़ रहे थे. एक तरफ समस्या धारक अपने जीवन की उलझनों पर उचित मार्गदर्शन पाकर समाधानी हो रहे थे, तो दूसरी ओर केवल अपने प्राण प्रिय गुरुदेव के दर्शन प्राप्त हो, इस आशा से श्रद्धालु श्रीमद् रामानंदाचार्य जी की ओर आतुरता से बढ़ रहे थे. दोनों दिन लगभग 30,000 से भी अधिक भक्तों को प्रभु के प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करने का परम सौभाग्य प्राप्त हुआ. उत्सव दौरान श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दिव्य विचारों से प्रेरित होकर प्रथम दिन 539 श्रद्धालुओं ने उपासक दीक्षा ग्रहण की तथा दूसरे दिन 7 भक्तों ने साधक दीक्षा ग्रहण कर परमार्थ के पथ का चयन किया. उत्सव में दोनों दिन विनामूल्य आरोग्य शिविर चल रहा था. समारोह में उपस्थित कुल 948 भक्तजनों की विनामूल्य चिकित्सा हुई. साथ ही प्राथमिक आरोग्य उपचार भी विनामूल्य हो रहा था. महारक्तदान शिविर भी दोनों दिन आयोजित किया गया था. इस जीवनदान महाकुंभ में दोनों दिन तकरीबन 610 रक्तदाताओं ने अनमोल सहभाग लिया. प्रभु दर्शन की आस लिए पधारे भक्तजनों के लिए दोनों दिन अत्यंत स्वादिष्ट महाप्रसाद का भव्य आयोजन किया गया था. प्रभु के प्रत्यक्ष दर्शन और आशीर्वाद स्वरूप प्रसाद ग्रहण कर भक्तजन अत्यंत हर्षित हो रहे थे. समापन का समय निकट आ गया. सभी का अंतःकरण भारी हुआ था, परंतु उत्साह यत्किंचित भी कम नहीं हुआ. श्रद्धालुओं का प्रभु के प्रति प्रेम चरम सीमा पर था. उत्सव समाप्त हुआ और श्रीमद् रामानंदाचार्य जी ने प्रिय भक्तों को ढेरों आशीर्वाद दिए. जय सिया राम.